गाईज कसे सगळेजण. मला खूप सारे डीएम आलते की तुम्ही वरचे आणि खालचे व्हिडिओ एडिट कसे करता आणि तुमची व्हॉइस एवढी क्लिअर कशी येते. तर मी आज तुम्हाला तेच सगळं सांगणार आहे की मी कशा प्रकारे एडिटिंग करते आणि कशा प्रकारे व्हॉइस ओव्हर करते. तर तुम्हाला सुद्धा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती व्हायरल व्हायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टार्टिंगला आपण चालू करून घेऊ. माझा हे दुसरा मोबाईल आहे तर मी ह्याच्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करून तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सो गाईज, सर्वात पहिलं आपल्याला गॅलरीमध्ये जायचंय. गॅलरीमध्ये जाऊन जे आपला व्हिडिओ आहे ते सिलेक्ट करायचं, शेअर करायचं आणि नंतर एडिट्स ॲपमध्ये यायचं आहे आपल्याला. ह्या प्रकारे आपण एडिट ॲपमध्ये येणार. सारखं सारखं आपल्याला मिसमॅच नको व्हावं म्हणून आपण एकदमच पूर्ण व्हिडिओ ना ह्याच्यामध्ये व्हॉइस मध्ये कन्वर्ट करूया. ह्याला एक माझा मोबाईल आता फास्ट नाही चालत म्हणून थोडासा वेळ लागेल व्हॉइस ओव्हर व्हायला. तर हे आपलं व्हॉइस ओव्हर झाले. आता तर ह्या प्रकारे तीन थर्ड पर्सन ते तुमच्या व्हॉइसवरती डिपेंड करते की तुम्ही किती स्लो बोललेले आहात आणि किती हे बोलले फास्ट बोलले आहात. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर जरासं मी नर्वस होते तर ऍडजस्ट करून घ्या. असला व्लॉग मी कधी केलेला नाहीये तर आज करते, तर सगळ्यांनी प्लीज ऍडजस्ट करून घ्या. आता हे झाले बघा. ह्याच्यानं काय होणार, स्पीड वाढवल्याने तुमचा व्हिडिओ शॉर्ट होणार आणि लवकरात लवकर तुम्हाला जी पण माहिती द्यायची आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार. आता हे झालं आपला व्हिडिओ एडिट. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला व्हॉइस ते आपली व्हॉइस माईक मध्ये बोलल्यासारखी यायला हवी असं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये जायचंय आणि हे माईक वाले करायचं. तर बघा, हे तुमची व्हॉइस ओव्हर झाली. व्हॉइस तुमची एकदम माईक मध्ये येते अशी पण कन्वर्ट झाली आहे. आता राहिला प्रश्न कशाचा की मी वरती आणि खाली व्हिडिओ कसा करते, तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आपल्याला डायरेक्ट जायचंय इथं. हे ह्याच्यावरती क्लिक नाही पाहिजे, हे असं सगळं क्लोजनेस मध्ये पाहिजे आणि आपल्याला जायचंय ओव्हरले मध्ये. ओव्हरले मध्ये गेल्यानंतर आपल्याला गॅलरीमध्ये जायचंय. आता आपल्याला जी व्हिडिओ एडिट करायची आहे ती व्हिडिओ ह्याच्यामधून सिलेक्ट करायची आपल्याला. तुम्हाला दाखवते, एक मिनिट. ही आहे बटाट्याची व्हिडिओ. हे सिलेक्ट केली आणि डन केलं. आता हे असं येत आहे तर ह्याला आपल्याला क्रॉप करून घ्यायचंय. तर आपल्याला सिंपली इथं स्ट्रेट जाऊन क्रॉप करायचं आहे असं. आता हे थोडंसं आपण असं करून घेऊ, हे माणूस दिसावं म्हणून. नंतर ह्याला खाली घेऊन क्रॉस करून घ्या. आता हे कसं झालंय, हा व्हिडिओ झाला वरती आणि आपला व्हिडिओ झाला खालती. तर आपल्या व्हिडिओला असं क्लिक करा आणि असं वरती स्क्रॉल करा, म्हणजे तुमचा फेस पूर्ण दिसणार, कव्हर होणार. त्याच्यानंतर आता काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये ते तुम्हाला माहिती नसतात तर ते मीच सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम ही आहे की अशा प्रकारे दोरी व्हॉइस येतात. मग तुमची व्हॉइस लोकांपर्यंत पोहोचणार कसं, तर त्याचं पण सोल्युशन आहे. ह्याच्यावरती क्लिक करा आणि व्हॉल्यूम वरती क्लिक करा. टोटली 0% व्हॉल्यूम करा आणि क्लिक करून टाका. त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ एकदम परफेक्टली रेडी आहे. बघा, डन. ह्याच्यावरती थांबलेलं लावून टाका असं. प्लीज, सॉरी पोलीस झालं. प्लीज कुठे आहे रे? प्लीज कुणाला माहिती असेल तर सांगा. आणि कसं चिन्ह टाकून द्या. ह्याला असं करा. ह्याची शॅडो पण आपण अशी मोठी आणि कमी करू शकतो. हे सगळे एडिट्स मध्ये जाऊन होईल तुम्हाला. हे 3D आपण असं करू शकतो आणि डन केलं. आणि ह्याला लास्ट पर्यंत असं स्क्रॉल करून घ्या. सो आपला व्हिडिओ रेडी आहे गाईस. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा आणि कमेंट करा तुम्हाला माहिती कशी वाटली. अजून काही माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुमची प्रत्येक मदत मी करायसाठी नेहमी उपस्थित राहणार, कारण की मला वाटते की जशी मी मिडल क्लास फॅमिलीमधून एक क्रिएटर बनलेली आहे तसेच तुम्ही सगळे पण बनावा. सो गाईस, नक्कीच हा व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट, फॉलो सगळं करा आणि असे व्हिडिओ बनवून तुम्ही सुद्धा व्हायरल व्हा. थँक्यू गाईज, बाय बाय, जय श्रीराम.